आई झाल्या इव्हनिंग म्हणजे नो रेस्ट आणि माझ्या इव्हनिंगची सुरुवात होते गार्गीच्या आंघोळीने. आधी तिची पूर्ण मालिश केली आणि मग आंघोळ घातली. आणि खरं सांगायचं तर ती मालिश करताना किंवा आंघोळ घालताना कधीच रडत नाही. अशी आमची मस्त स्माइल चालू असते. आणि काम चालू करण्याआधी चहा पिणे तर कंपल्सरी आहे. मग थोडासा चहा पिला, मग देवाजवळ दिवा लावून घेतला. आणि आज जास्त काही जेवण करण्याचा मूड नव्हता. सकाळची आमटी शिल्लक होती, मग म्हणलं फक्त कुकरला भात लावून घेऊया. आणि माझी काचेची मिठाची बरणी विश्व करून फुटली आहे, त्यामुळे टेम्पररी नवीन येईपर्यंत हीच वापरावी लागणार. तोपर्यंत विश्वाला सुद्धा भूक लागली होती. मग त्याला तूप साखर लावून चपाती रोल करून दिली. आणि ही जी डिश आहे ना, त्याची सगळ्यात फेवरेट डिश. आणि आजकाल ना मार्केटमध्ये जाऊन भाज्या आणायला टाइमच मिळत नाहीये. घरात काही कडधान्य शिल्लक होते, मग म्हणलं सकाळच्या भाजीसाठी मूग भिजत घालून घेऊया. आणि आजकाल ना माझा घसा थोडा खराब आहे, त्यामुळे गरम पाणीच प्यायचं चालू आहे. आवाजावरून तरी तुम्हाला कळालंच असेल. आज जास्त काही काम नव्हतं म्हणून गार्गी सोबत इथे खेळत आमची मज्जा मस्ती चालू होती. बिझी लाईफ मधून थोडा टाइम काढून आपल्या फॅमिली सोबत टाइम स्पेंड करणं खूपच इम्पॉर्टंट आहे. कारण काम तर होतच राहतं, पण हे मोमेंट परत येत नाही. भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.